जनसुरक्षा कायद्यामध्ये नक्षलवादाचा कुठेही उल्लेख नाहीये असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। कडवी डावी विचारसरणी असा उल्लेख असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर डावं उजवं करण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आपल्या संविधानामध्ये सर्वसमावेशकता आहे असं ठाकरे म्हणतायत, तर या कायद्याला भाजप सुरक्षा कायदा असं नाव द्यायला हवं असा टोला देखील आता उद्धव ठाकरे यांनी या कायद्यावरून सरकारला लगावलेला आहे। राजकीय हेतून प्रेरित बिल आणलं जातंय का? मिसा टाडा कायद्यांप्रमाणेच हे विधेयक आहे असा हल्लाबोल आता उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केलेला आहे। या बिलामध्ये या कायद्याचा जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये। सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय। डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे। साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो, आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच, आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत। डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजवा करण्याची गरज नाही, पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे। पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसा टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे, आमचा समज आहे। आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू। मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला। अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।